आज त्याला ती पुन्हा आठवत होती. वयाच्या 40शीतही तिची छबी समीरच्या हृदयात अगदी तशीच कोरली गेली होती. मेघना तिचं नाव. नावाप्रमाणेच अगदी सुंदर. कॉलेजमधील कॉलेज क्वीन होती ती. दोघं एकमेकांचे अगदी जवळचे मित्र. त्या नात्यास काय बरं नाव द्यावे? मैत्रीच्या जरा पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे. कॉलेजमध्ये सगळे त्यांना एकमेकांच्या नावाने चिडवत असत. मेघना अतिशय काळजी करणारी, त्याला अभ्यासात मदत करणारी, कधीकधी त्याचा अभ्यास देखील करून घेणारी, नोट्स पुरवणारी, घरून निघताना त्याचाही डबा न विसरता आणणारी, अशी ही मेघना जीवापाड मैत्री जपत होती त्याची. कदाचित त्याच्यात थोडी थोडी गुंतलीही होती. तिलाही त्याच्याशिवाय करमेनासं होतं. एके दिवशी कॅन्टीनमध्ये सगळे चहा घेत बसले होते. मस्करीत कोणीतरी समीरला बोलले, "काय समीर, लास्ट इयर आहे, प्रपोज कधी करणार वहिनीला?" समीरने, "अरे ही आपली मैत्री आहे. हिच्यापेक्षा माझी होणारी सुंदर असेल. माझी चॉईस हटके आहे. मला तिच्याकडे पाहताच बसावे वाटणार." त्याच्या समोरून जाणाऱ्या मुग्धाकडे बघून म्हणाला, "ही बघ कशी वाटली तुमची वहिनी." मोकळे हवेत उडणारे केस, चेहरपट्टी अगदी रेखीव, गोरीपान. मुग्धाकडे बघून सगळे जोरात ओरडले, "एकदम कडक." समीरला शेजारी टेबलवर मेघना बसली आहे माहीत नव्हतं. मेघनाला समीरच्या बोलण्याचा खूप राग आला. चारचौघात समीरने केलेला तिचा अपमान तिला सहन झाला नाही. आज व्हॅलेंटाईन दिवशी त्याला ती मनातल्या भावना सांगणार होती. समीरने तर तिच्या भावनांचा चकाचूर केला. त्या दिवसापासून मेघना ना कधी समीरशी बोलली ना कधी त्याच्याकडे बघितले. समीर मेघना म्हणून मागे येत, पण त्याला कधी तिने विचारलेच नाही. एकदा मेघना चिडूनच बोलली, "माझ्या मागे येत जाऊ नकोस. ती मुग्धा आहे ना, तिच्याकडे बघ. मला तुझ्याशी कोणतीही मैत्री ठेवायची नाही." त्या दिवसापासूनच त्याने तिच्या मागे फिरणे बंद केले. तिला तो जे काही बोलत होता ते तिनेही ऐकलेले आहे त्याला समजलं. कॉलेजचे दिवस पुढे सरकत होते. त्याला आता दिवसेंदिवस तिची आठवण येत होती. तिचा केलेला अपमान आठवत होता. तिची कितीतरी वेळा त्याने माफी मागितली, पण ती त्याचं ऐकून घ्यायला तयारच नव्हती. त्याचं लक्ष न जेवणात, अभ्यासात लागत होतं ना कॉलेज संपत पण आलं होतं. काही दिवसांनीच मेघना तिच्या लग्नाचं इन्व्हिटेशन कार्ड घेऊन आले आणि त्याच्या हृदयाचे क्षणाचे ठोके चुकले. तिच्या आईबाबांनी तिचं लग्न ठरवलं होतं. कॉलेज संपताच ती लग्नबेडीत अडकणार होती. आता त्याला तो तिच्यात पूर्ण गुंतल्याचं समजलं. एका चुकीची शिक्षा त्याला एवढी मोठी मिळेल त्याला कधीच वाटलं नव्हतं. त्याच्या हातात लग्नाचं कार्ड देऊन ती म्हणाली, "नक्की ये लग्नाला." एवढंच म्हणून गेली. त्यावर पुन्हा तिची आणि त्याची भेट कधीच झाली नाही. त्या नात्यात शेवटपर्यंत अबोला दुरावा राहिला. अल्लडपणात चुकीचं बोलणं त्याला खूप महागात पडलं. आता खूप मुग्धा त्याच्या आयुष्यात येत होत्या, पण तिच्यासारखी काळजी करणारी, त्याला समजून घेणारी, त्याला वेळोवेळी मदत करणारी मेघना मात्र त्यांमध्ये दिसत नव्हती. तर अशा प्रकारे आपली ही छोटीशी गोष्ट इथेच संपते. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.